नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्रात बघूया दिवसभरातील घडामोडी, पण सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पंतप्रधान मोदी आंदोलकांना जरी आंदोलनजीवी म्हणून हिणवत असले तरी लोकशाहीचा हक्क मिळवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही। पदवीधर शिक्षकांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात राज्य शिक्षक संघाचे नेते राजेंद्र पाटील यांचं परखड मत। दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान मयत झालेल्या शेतकऱ्यांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीकडून आदरांजली। कोल्हापुरात काढला कॅन्डल मार्च। मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी। 32व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस कर्मचारी आणि दुचाकीस्वारांना हेल्मेटचं वाटप। रोटरी क्लब ऑफ मूव्हमेंट, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि चांगुलपणाची चळवळ संघटनेचा उपक्रम। व्हॅलेंटाईन डे निमित्त युवा ऑर्गनायझेशनचा विधायक उपक्रम। प्रेम करायचे तर रक्तदान करूनच असा संदेश देत घेतलं रक्तदान शिबिर। शिबिराला तरुणाईचा प्रतिसाद। आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार। गेल्या 24 तासात 14 नवे कोरोनाबाधित तर 4 जणांना डिस्चार्ज। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी आंदोलनजीवी लोक तयार होत असल्याची टीका करत आंदोलकांना हिणवत असले तरी आपल्या लोकशाही राज्यात हक्क मिळवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते राजेंद्र पाटील यांनी केलं। पदवीधर शिक्षकांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील अकनूर इथं महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभेचे तालुकास्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झालं। अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे निमंत्रित सदस्य सुकुमार पाटील होते। उद्घाटन जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव ठोंबरे यांनी केलं। या अधिवेशनात पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली। यावेळी राजेंद्र पाटील यांनी मोठ्या संघटना असताना छोट्या संघटना का तयार होतात, हे मोठ्या संघटनेचं अपयश आहे का, असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात चित्र वाईट होणार असल्याचं सांगून सर्वांनी एका विचारानं एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं। खरं म्हणजे त्यांची क्यू करायची वाटते, कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते सुद्धा आंदोलनातून मिळालं आणि म्हणून कोणत्याही प्रश्नांसाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही। कुणी कितीही हिनवू देत, अगदी राष्ट्रपतीने पंतप्रधान हिनवू देत, परंतु आपल्या चळवळी आणि आपले आंदोलनं ही या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं उभी राहिली पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय कोणत्याही प्रश्नाची तड लागू शकणार नाही असं मला निश्चितपणे वाटतं। माजी शिक्षण विस्तार अधिकारी HD पाटील यांनी शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पदवीधरांचं महत्त्व असल्याचं सांगत अध्यापकांनी शिक्षण देताना स्वतःही शिक्षण घेऊन पदव्या मिळवण्याचा सल्ला दिला। जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभेचं कार्य आणि ध्येयधोरणाविषयी माहिती देत प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मागं हटणार नसल्याचं सांगितलं। यावेळी तालुका अध्यक्ष BG पाटील, BD पाटील, माजी केंद्रप्रमुख RT पाटील, सदाशिवराव मनुगडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव ठोंबरे, TP पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी नूतन अध्यक्ष अशोक येरुडकर, पांडुरंग येरुडकर, DB पाटील, विलास मुसळे, नारायण आयरे, SR पाटील, सुरेश कुसाळे, BS पाटील, मुरारी खोत, युवराज पाटील यांच्यासह पदवीधर प्राथमिक शिक्षक उपस्थित होते।
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आता येत्या 22 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। ही सेवा आठवड्यातील 7ही दिवस सुरू असणार आहे। याचबरोबर कोल्हापूर अहमदाबाद या मार्गावरील विमानसेवाही याच दिवसांपासून सुरू होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सची कोल्हापूर तिरुपती विमानसेवा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाली होती। मुंबई, हैदराबाद आणि बेंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाल्या तरीही तिरुपती मंदिर बंद असल्यानं तिरुपती विमानसेवा 11 महिने खंडित ठेवावी लागली होती। परंतु तिरुपती मंदिर आणि मंदिरातून प्रवेश सुरू झाल्यानंतर पुन्हा कोल्हापूर तिरुपती विमानसेवा इंडिगो एअरलाइन्सकडून सुरू करण्यात येत असून 22 फेब्रुवारीपासून दुपारच्या सत्रामध्ये आठवड्यातील 7ही दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे। त्याचबरोबर 22 फेब्रुवारीपासून इंडिगो एअरलाइन्स या कंपनीची कोल्हापूर अहमदाबाद मार्गावरील विमानसेवा ही आठवड्यातील 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सुरू होतीये। यामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिवसाला 12 विमानांचं आवागमन होणार असल्यानं कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। तिरुपती विमानतळावरून दुपारी 2:35 टेक ऑफ तर दुपारी 3:55 कोल्हापूरमध्ये लँडिंग, पुन्हा सायंकाळी 4:15 कोल्हापूर विमानतळावरून तिरुपतीसाठी टेक ऑफ तर 5:35 तिरुपती विमानतळावर लँडिंग होईल। कोल्हापुरात येणाऱ्या श्री अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी कपिलतीर्थ मार्केट इथं नवीन भक्तनिवास उभारण्यात येणार आहे। आज मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा पायाभरणी समारंभ पार पडला। सध्या धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढतंय, त्यामुळे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातील विविध भागातून रोज हजारो भाविक येत असतात। मात्र या भाविकांना कोल्हापुरात आल्यानंतर बऱ्याचदा वाहन पार्किंग आणि भक्तनिवासाअभावी नाहक त्रास सहन करावा लागतोय। भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं कोल्हापुरातील कपिलतीर्थ मार्केट इथं भव्य 7 मजली भक्तनिवास उभारण्यात येणार आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष योगेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या भक्तनिवासच्या इमारतीचा आज पायाभरणी शुभारंभ पार पडला। यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या भक्तनिवासामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होणार असल्याचं सांगत भक्तांच्या सोयीसाठी देवस्थान समितीनं शासनाकडे पाठवलेल्या अन्नछत्र, पॅथॉलॉजी लॅब आणि बहुमजली पार्किंगच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी दिली। ही इमारत एकूण 16,000 चौरस फुटांमध्ये बांधण्यात येणार असून 7 मजली असणाऱ्या या इमारतीत एकूण 20 सुसज्ज खोल्या बांधण्यात येणार आहेत। तर इमारतीमध्ये 22 दुचाकी आणि 15 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय केली जाणार आहे। कोल्हापुरात लवकरच भव्य IT पार्क उभा करू अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली। कागल तालुक्यातील अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स याच्या पहिल्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार PN पाटील होते। कागल तालुक्यातील केनवडे इथं अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सचा पहिला गळीत हंगाम शुभारंभ नुकताच पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार PN पाटील होते। या प्रसंगी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात लवकरच भव्य IT पार्क उभारण्याची तयारी आम्ही करत आहोत अशी ग्वाही दिली। यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये गुंतागुंतीचे करारच होते, त्याची वाहवा केली जायची, परंतु कार्यवाही काहीच नव्हती। पण आमचं सरकार तसं नाही, हे नामदार सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं। आम्ही दोघांनी 6 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या। अनेक वेळा या संघर्षाच्या काळात आम्ही एकमेकांचे विरोधक होतो, मात्र शत्रू कधीच नव्हतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। संजय घाटगे यांनी पाणीपुरवठा संस्था जशी कर्जमुक्त केली तसं लवकर अन्नपूर्णा साखर कारखानाही कर्जमुक्त करतील असा विश्वास आमदार PN पाटील यांनी व्यक्त केला। माजी आमदार संजय घाटगेंनी आपला राजकीय संघर्ष सांगताना ते भावनिक झाले। 40 पुरस्कारांचे मानकरी असताना सुद्धा ध्येय गाठण्यासाठी अनेक पुरस्कार स्वीकारले नाहीत असं संजय घाटगे यांनी सांगितलं। यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, दत्तोपंत वालावलकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला सुरेश हळवणकर, श्रीपतराव शिंदे, बजरंग देसाई, AY पाटील, अरुंधती घाटगे, सुयशा घाटगे, नगराध्यक्षा माणिक माळी, अशोक पाटील आदी प्रमुख उपस्थित होते।
32व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करत हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यात आला. रोटरी क्लब ऑफ मूव्हमेंट, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि चांगुलपणाची चळवळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी आणि दुचाकीस्वारांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. 32व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक शिबिरं होत असतानाही वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही अनेक दुचाकीस्वार विना हेल्मेट वाहन चालवत असतात. त्यामुळं वाहतूक शिस्तीचे धडे देत रोटरी क्लब ऑफ मूव्हमेंट, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि चांगुलपणाची चळवळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला. ताराराणी चौक इथं आयोजित या उपक्रमात वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांचं देखील सहकार्य लाभलं. यावेळी परिवहन अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रहदारीचे नियम आणि हेल्मेटचं महत्त्व दुचाकीस्वारांना समजावून सांगितलं. यावेळी पोलीस कर्मचारी तसंच गरजू दुचाकीस्वार यांना 50 हेल्मेटचं मोफत वाटप करण्यात आलं. ॲज वेल ॲज RTO खात्याचं आम्हाला याचं सहकार्य लाभलेलं आहे. आम्ही आज पोलीस बांधवांना तसेच पब्लिकला आणि काही महिला टू व्हीलर दुचाकी जे वापरतात त्यांना आम्ही हा हेल्मेट प्रदान केलेला आहे. लोकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, अपघात शून्य ठेवावा हा उद्देश ठेवून आम्ही हे आज जवळजवळ 50 आम्ही आज हेल्मेट वाटलेले आहेत. इथून पुढेही आम्ही हे वाटत राहणार आहे. लोकांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी. टू व्हीलरचे अपघातामधील प्रमाण जे 100 अपघात जर झाले त्यात मृत्युमुखी पावणाऱ्यांच्यापैकी संख्या पाहिली तर जवळपास 65% लोक ही टू व्हीलरवाले इन्व्हॉल्व असतात आणि 65% टू व्हीलरवाले इन्व्हॉल्व असतात. त्यापैकी 99% विना हेल्मेट प्रवास करतात असे निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे सर्वांना आमचा संदेश आहे की हेल्मेट कंपल्सरी वापरा. बंधनकारक आहेच हेल्मेट वापरणं आणि ते सुरक्षित पण आहे आणि हेल्मेट वापरणं हे प्रोत्साहित व्हावं म्हणून आम्ही रस्ता सुरक्षा दूत म्हणून आज काही लोकांना आपण इथं गौरव करून त्यांना सांगितलं की रोजच हेल्मेट तुम्ही वापरायचं आहे आणि इतर लोकांनाही प्रोत्साहित करायचं आहे. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, डॉक्टर सुहास कुलकर्णी, संजय देशिंगे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, अरविंद कृष्णन, नवीन पटेल, श्रीकांत झेंडे, अनुप पाटील, अमर पंजवणी, महेश ढवळे, प्रतिभा शिंगारे यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. इचलकरंजीतील काळा ओढा परिसरातल्या शेतात गांजाचं सेवन करत असताना 6 उच्चशिक्षित युवकांना पोलीस उपाधीक्षक BB महामुनी यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत 30 ग्रॅम गांजा आणि 4 दुचाकी वाहनं असा सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. इचलकरंजीतील महासत्ता चौकातून टाकवडेकडे जाणाऱ्या काळा ओढा परिसरातील असलेल्या शेतामध्ये काही युवक गांजाचं सेवन करत बसले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक महामुनी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकानं त्या ठिकाणी छापा टाकला असता 6 उच्चशिक्षित युवक गांजाची नशा करत असल्याचं आढळून आलं. त्यांच्याकडील 30 ग्रॅम वजनाचा गांजा, 4 दुचाकी असा सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या नशेबाज युवकांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हा गांजा औद्योगिक वसाहत आणि जयभवानी नगर झोपडपट्टी इथून आणला असल्याचं सांगितलं. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील सुनील पाटील, सागर हारुगले, संतोष साळुंखे, जावेद अंबेकरी, सद्दाम शेख यांच्या पथकाने केली. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम उत्सवाचा दिवस. हा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र राजारामपुरीतील युवा ऑर्गनायझेशनच्या तरुणांनी एकत्र येत प्रेम करायचं तर रक्तदान करूनच असा संदेश देत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. शेकडो तरुणांनी या शिबिरामध्ये रक्तदान करून आदर्श घालून दिला. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईची व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं काही दिवस अगोदर तयारी सुरू असते. मात्र या सर्व पाश्चात्य संस्कृतीमध्ये तरुण तरुणी कुठेतरी भरकटत जात असल्याचं चित्र दिसतं. याला कुठेतरी फाटा देत प्रेम करायचंच असेल तर रक्तदान करून असा संदेश देत राजारामपुरीतील युवा ऑर्गनायझेशनच्या तरुणांनी एकत्र येत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचा उपक्रम सुरू केलाय. गेली 15 वर्ष सातत्यानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. राजारामपुरीतील जनता बाजार समोरील राजाराम उद्यानात आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो दात्यांनी रक्तदान करून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक वेगळा संदेश आणि आदर्श घालून दिला. गेल्या वर्षी 600हून अधिक जणांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं होतं.
आजही शेकडो जणांनी शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केलं. तरुणाईला एक वेगळा संदेश देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती युवा ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 550 बॅग्स कलेक्ट केल्या होत्या आणि यावर्षी आमचं एक्सपेक्टेशन 600+ आहे. तर साधारण 600पेक्षा जास्त ब्लड डोनेट होईल ही आमची हे आहे. आणि प्रत्येक वेळेस असं होतं की व्हॅलेंटाईन डे म्हणजे मुलांनी मुलींना गिफ्ट देणे किंवा मुलींनी मुलांना गिफ्ट देणे ही संकल्पना सोडून आम्ही म्हणजे काही तुम्ही गिफ्ट देणे ही म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा करणे असं नाही. तुम्ही तुमच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करायला तुम्ही अगदी ब्लड डोनेट करूनसुद्धा तुम्ही तुमची प्रेमाची भावना व्यक्त करू शकता. हा एक उद्देश त्याच्यामागे होता. दरम्यान या रक्तदान शिबिरामध्ये तरुणी देखील सहभागी झाल्या होत्या. रक्तानं रक्ताचं नातं जपण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत असल्यानं आपण देखील या शिबिरामध्ये सहभागी होत असल्याचं तरुणींनी सांगितलं. हाय, मी एक डोनर आहे. मी गेल्या 2 वर्षापासून इथे युवानी अरेंज केलेला ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये ब्लड डोनेशन करते. हे वन ऑफ द बेस्ट डोनेशन कॅम्प आहे जे गेल्या 15 इयर्सपासून सुरू केलेलं आहे. ऑन द ओकेजन ऑफ 14th Feb मला वाटतं आजकालच्या जनरेशननी शिकायला हवं की नॉट ऑन व्हॅलेंटाईन्स डे इतक्या चांगल्या रीतीने पण सेलिब्रेट करायला जाऊ शकतो. हे आज मला दुसऱ्यांदा कळतंय. सो वन ऑफ द बेस्ट इव्हेंट आहे असं मला वाटतं. दरम्यान युवा ऑर्गनायझेशनच्या उपक्रमाचं हे 16वं वर्ष आहे. येणाऱ्या काळात यामध्ये सातत्य ठेवण्याचा निश्चय या सर्व मित्रांचा आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपली संस्कृती जपून या दिवशी तरुणांनो जागृत व्हा. व्हॅलेंटाईन डेला प्रेम तर तुमच्या हक्काचं आहे, पण रक्तदानाच्या पवित्र कर्तव्याला विसरू नका. एक चांगला आणि समाजहिताचा उपक्रम राबवत राहूया असं आवाहन या निमित्तानं युवा ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी केलंय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अर्जुन टाकळकरसह इक्बाल रेठरेकर. या बातमीसह घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. भेटूयात लगेचच. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अनेक सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी केलेल्या सेवेचं ऋण हे उतराई न होणार आहे, असं प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केलं. फुलेवाडी रिंगरोड इथं आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. फुलेवाडी रिंगरोड इथं सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील परिवाराच्या वतीनं आज कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कोरोना काळात सेवा दिलेल्या आरोग्यसेवक, डॉक्टर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपकेंद्राकडील मेडिकल ऑफिसर, महानगरपालिकेचे आरोग्य तसंच स्वच्छता कर्मचारी आणि जुना राजवाडा करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचं ऋण हे कधीच फेडता न येण्यासारखं असल्याचं सांगत कोरोना काळात स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचं कौतुक केलं. यावेळी संयोजक किरण पाटील यांनी फुलेवाडी रिंगरोड परिसरानं कोरोना काळात जसं एकमेकांना मदत करत जे ऋणानुबंध जपलेत ते यापुढच्या काळात देखील असंच सुरू ठेवून परिसराची एकी राखूया असं आवाहन केलं. यावेळी महादेव माळी, बंडोपंत दळवी, SB पाटील, वैशाली पाटील, अनुराधा वनकुद्रे, सारिका पाटील, नम्रता माने, शारदा पाटील, विलास चावरे, अर्जुन पाटील, कीर्ती कांबळे, राहुल पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
व्हॉट्सॲपद्वारे महिलांबरोबर चॅटिंग करून त्यांच्याकडे फोटोची मागणी करणाऱ्या चंदगड तालुक्यातील हासगोळी इथल्या सतीश जेलुगडेकर या तरुणाला महिलेनं चांगलाच चोप दिला. या तरुणानं शिवरायांची शिवकन्या वाघीण ग्रुप या नावानं व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये तो अनोळखी महिलांचे आणि मुलींचे फोन नंबर समाविष्ट करत होता. त्यानंतर त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवून त्यांचा व्हिडिओ बनवण्याच्या बहाण्यानं फोटोची मागणी करत होता. महिलांच्या फोटोमध्ये तो छेडछाड करत असल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेनं आज या तरुणाला चांगला चोप दिला असून याबाबत चंदगड पोलिसात फिर्याद दिली आहे. शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी औषध निर्माण शास्त्राच्या नवीन पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे, अशी माहिती फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष बी सुरेश यांनी दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजच्या वतीनं त्यांचा श्री अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष बी सुरेश आज कोल्हापुरात आले होते. हॉटेल सयाजी इथं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजच्या वतीनं महाराष्ट्र स्टेट फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष विजय पाटील, शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर एच.एन. मोरे, शिक्षणतज्ज्ञ के.आर. महाडिक यांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बी सुरेश यांनी कोरोनामुळे सर्वच शिक्षण व्यवस्था कोलमडल्याचं सांगितलं. अभियांत्रिकीसारख्या क्षेत्राकडचा विद्यार्थ्यांचा वाढता ओघ आता फार्मसीकडे वळू लागल्याचं डॉक्टर बी सुरेश यांनी सांगितलं. ऑनलाईन औषध विक्रीला आपला विरोध असून याबाबत सरकारनं कायदा करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची गुणवत्ता टिकवण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांना 5 वर्षासाठी परवानगी नाकारल्याचं डॉक्टर बी सुरेश यांनी स्पष्ट केलं. यावेळी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आणि व्यवस्थापकांनी आपल्या अडचणी डॉक्टर बी सुरेश यांच्या समोर मांडल्या. महाविद्यालयांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, नवीन बदललेला अभ्यासक्रम, शिक्षक नियुक्ती याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी डॉक्टर डी चौगुले, डॉक्टर रवींद्र कुंभार, डॉक्टर डी.ए. भागवत, डॉक्टर जय डिसोजा, डॉक्टर एस.एस. पाटील, डॉक्टर एस.जी. किल्लेदार यांच्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. इचलकरंजीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करत ट्रकमधून वाहतूक सुरू आहे. अशा ट्रकवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय. इचलकरंजी शहर ही वस्त्रोद्योगाचं मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तिथं धाग्यापासून कापड तयार होतं, तसंच कापडापासून तयार कपडे देखील बनवले जातात. त्यामुळे इथं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय देखील जोमात चालतो. कापडाच्या गाठी, सुताची बाचकी इचलकरंजी शहरातून राज्यात तसंच इतर राज्यांमध्ये जात असतात. ट्रान्सपोर्ट चालक पैसे वाचवण्यासाठी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात उंचीचा माल भरून त्या गाड्या पाठवतात. अशा उंच भरलेल्या गाड्यांमुळं अनेक वेळा अपघात झाले आहेत. शिवाय ट्रान्सपोर्टसाठी दिलेल्या गाठी ज्या व्यापाऱ्यांकडे आहेत त्यांना अनेक वर्ष आपला माल सोडवून आणण्यासाठी घालवावे लागली आहेत. शिवाय दंड देखील झालाय. यावर आरटीओनं नियम केलेला असतानाही ते नियम धाब्यावर बसवत शहरात सर्रासपणे उंच ट्रक भरून मालवाहतूक केली जाते. इचलकरंजी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातील व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट धारकांना उंच भरलेल्या ट्रकची वाहतूक करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून वेळोवेळी सूचनांचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे अशा उंच भरलेल्या गाडीवर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी आजपासून कारवाईचा बडगा उगारलाय. 7 दिवसांमध्ये हे सत्र थांबलं नाही तर संपूर्ण वाहन हे मालासहित जप्त करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. या कालावधीत एकाही मृत्यूची नोंद नाही. सध्या 141 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 837 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 806 अहवाल निगेटिव्ह आले, तर 17 स्वॅब नाकारण्यात आले. या कालावधीत 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 8, शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी 1, गडहिंग्लज तालुक्यातील 2 आणि सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून 2 अशा 14 रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 50,099 वर पोहोचली आहे. 24 तासात 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,229 झाली आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून सध्या जिल्ह्यात 141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जत तालुक्यातील दुचाकीस्वार जागीच ठार झालाय. चन्नाप्पा लक्ष्मण शिवशरण असं त्याचं नाव आहे. शिरोळी इथल्या जयभवानी चौक ते साखर कारखाना रोडवरील बुवाफान मंदिरासमोर शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघाताची नोंद शिरोळ पोलिसात झाली असून कंटेनर चालक सुभाष उत्तरचंद कुमार याला अटक करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्याचा आणि प्रेमाचं नातं आणखीन घट्ट करण्याचा दिवस. यावर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण अशी टीका होत असली तरी तरुणाईचा हा सर्वात आवडता दिवस. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दिवसभरात शहरात नेमकं काय चित्र पाहायला मिळालं त्याचा हा आढावा. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. काहीशा अशाच भावना सर्वांच्याच मनात या दिवसाबद्दल असतात. वर्षभर या दिवसाची प्रेमी युगुलांकडून आतुरतेनं वाट पाहिली जाते. संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या स्तरावर साजरा करण्यात येतो. भारतात याला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण अशी बोचरी टीका होत असली तरी याचं समर्थन आणि हा दिवस साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फक्त नवीन नातं निर्माण करणं इतकंच नाही तर आधीचं नातं आणखीन घट्ट होण्यासाठी या दिवसाचं वेगळं महत्त्व अधोरेखित होतं. तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक गिफ्टची दुकानं, फुलांची दुकानं आणि स्वीट मार्ट सजली होती. दिवसभर या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी कायम होती. कुणी कुणासाठी ग्रीटिंग कार्ड खरेदी करत होतं तर कुणी गुलाबाची फुलं तर चॉकलेट आदींच्या खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला या भेटवस्तू देऊन या दिवशी आपल्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल असणारं प्रेम, इच्छा व्यक्त केली जाते. दिवसभर आकर्षक कपडे घालून दुचाकीवरून फिरणाऱ्या प्रेमी युगुलांसह तरुणाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सध्या कॉलेज बंद असल्यामुळं संपूर्ण कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता. मात्र तरीही तरुणाईतला दरवर्षीचा उत्साह मात्र कायम होता. मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी आपल्या सर्वांच्या सूचना आणि मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. एकजुटीनं आणि एकसंधपणे आपण मतदारसंघाचा विकास साधून कायापालट घडवू असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. निगवे खालसा इथं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं कोट्यावधींची विकासकामं खेचून आणल्याबद्दल आणि शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न केल्याबद्दल निगवे खालसा ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी या मतदारसंघाशी सतेज पाटील यांच्यापासून ऋणानुबंध असल्याचं सांगितलं. सर्वांच्या योगदानामुळं जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून सर्वांनी हक्कानं विकासकामं सुचवावीत असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. माझी विनंती एवढीच आहे की इथं उपस्थित असणारे ज्यांचे ऋणांबंध गेले अनेक वर्ष बंटी साहेबांच्यावर आहे. आपण सगळ्यांनी इतिहास बंटी साहेबांच्यावर त्या ठिकाणी बघितलेला आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे वडीलधारी मंडळी ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचा नातवाप्रमाणे, मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे तुमच्या समोर उभारलेला हा तुमचा हक्काचा आमदार आहे. तुमच्या सगळ्यांची सूचना, तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन हे माझ्यासारख्या आमदाराला त्या ठिकाणी असलं तर निश्चितपणे आपल्या गावाच्या विकासामध्ये कुठेही कमी पडू शकणार नाही. यावेळी DS ढगे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला माजी उपसभापती सागर पाटील, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, अशोक किल्लेदार, रमाकांत गोंगाणे, विलास कांजर, प्रवीण पाटील, YS किल्लेदार, PM पाटील, संदीप तवनकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बिद्री साखर कारखान्याच्या दैनंदिन 7,500 मेट्रिक टन गाळपास सर्व परवानग्या मिळाल्यात. मशिनरी खरेदीचे ऑर्डरही दिले आहेत. चालू हंगाम संपताच नवीन गाळप क्षमतेच्या कामांना सुरुवात तात्काळ करण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांनी कारखान्याच्या 63व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. अध्यक्ष पाटील यांनी कारखान्याच्या कामाचा आढावा घेतला. अध्यक्ष पाटील यांनी सन 2015-16 या सालामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रति टन 7,500 मेट्रिक टन वाढवण्यास मंजुरी देण्यात आली होती असं सांगितलं. शासनाच्या पातळीवर झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणीमुळं हा वाढीचा प्रकल्प 3 वर्ष लांबणीवर गेला. आता सर्व परवानग्या मिळाल्यानं पुढील कार्यवाही वेगानं होईल. सहवीज प्रकल्प उभारणीसाठी घेतलेले 127 कोटी कर्जाची पूर्ण परतफेड झाल्याचं त्यांनी सांगितलं. सभासद बाळासाहेब पाटील यांनी नजीकच्या काळात कारखान्याचं विस्तारीकरण होणार आहे, यामुळे प्रदूषण होणार नाही याची कारखाना प्रशासनानं काळजी घ्यावी अशी विनंती केली. दरम्यान 5 मिनिटात विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देत सभा आटोपली.
सभेला कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, जिल्हा दूध संघाचे संचालक विलास कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, मनोज फराकटे, प्राध्यापक हिंदूराव पाटील यांच्यासह विद्यमान संचालक, माजी संचालक, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानात आज 1 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला. महापालिका लोकसहभागातून ही मोहीम राबवत असून आज या मोहिमेचा 94वा रविवार होता. आजची स्वच्छता ताराराणी चौक ते तावडे हॉटेल संपूर्ण रोड परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ मेन रोड परिसर, CPR चौक ते तोरसकर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर आदी ठिकाणी पार पडली. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत 1 टन कचरा आणि प्लास्टिक संकलित केलं. या बातमीसह घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. भेटूयात लगेचच. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजीतल्या संतुबाई मंदिर गोंधळी गल्लीत जुन्या गटारी नादुरुस्त झाल्या असून सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं डासांचं प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या परिसरात पाईपलाईनची दुरावस्था झाल्यानं मैलायुक्त सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. याबाबत महिलांनी नगराध्यक्ष अलका स्वामी, नगरसेवक प्रकाश मुरबाळे यांना धारेवर धरत ठिय्या आंदोलन करत आंदोलनाचा इशारा दिला. नगराध्यक्षांनी तातडीनं हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. करवीर तालुक्यातील आडूर इथं शनिवारी शेताच्या बांधाच्या वादातून झालेल्या मारामारीत यशवंत भोसले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित विलास भोसले आणि अतुल भोसले या दोघांना ताब्यात घेतलं होतं. आज या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील आडूर इथं शेताच्या बांधावरून भोसले कुटुंबियात 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद मध्यस्थांमार्फत मिटवण्यात आला होता. मात्र शनिवारी सकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी दोन्ही कुटुंबात मारामारी झाली. या मारहाणीनंतर यशवंत भोसले बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यशवंत भोसले यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी त्यांचा भाऊ विलास भोसले आणि अतुल भोसले या दोघांना शनिवारी दुपारी ताब्यात घेतलं होतं. आज पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीमार्फत सर्जन डॉक्टरांची 2 दिवसीय परिषद संपन्न झाली. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन बदल आत्मसात करता यावेत, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं ही परिषद घेण्यात आली. परिषदेत 130हून अधिक सर्जन डॉक्टर सहभागी झाले होते. डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये शनिवारी ऑल इंडिया सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अभय दळवी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या परिषदेत देशभरातील अनेक नामवंत सर्जन डॉक्टर सहभागी झाले होते. या अंतर्गत ओपन हार्निया, थायरॉईड, पॅराट्रीट, हिमोरॉईड, फिशर याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. पहिल्या सत्रात डॉक्टर देवेंद्र चौकार यांनी मागील 30 वर्षात उपचारामधील झालेले बदल आणि तोंडाचा कर्करोग होऊ नये आणि झाल्यास कशा पद्धतीने उपचार करावा याविषयी मार्गदर्शन केलं. दुसऱ्या सत्रात डॉक्टर सुनील कारी यांनी डायबिटीसमुळे होणाऱ्या जखमांचे उपचार आणि या आजारात पाय काढण्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी, त्यावरील उपचार यावर मार्गदर्शन केलं.
तिसऱ्या सत्रात डॉक्टर पार्थ सारथी यांनी अन्ननलिका जठर यांच्या जटिल शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केलं. या परिषदेच्या माध्यमातून सर्जन डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचं कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांनी सांगितलं. क्रेडिट पॉईंट मिळाल्या या कॉन्फरन्समध्ये सर्व डेलिगेट्स जे जवळजवळ 130 रजिस्ट्रेशन झाली होती. कोरोना पॅन्डेमिकमधल्या 1 वर्षाच्या गॅपनंतर झालेली ही एवढी मोठी पहिलीच कॉन्फरन्स आणि अतिशय सक्सेसफुली रन झाली. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीची एक्झिक्युटिव्ह कमिटी, सर्व मेंबर्स, आणखीन आमचे इव्हेंट शोअरचे उत्कृष्ट प्लॅनिंग कमिटी ह्याच्यामुळे ही कॉन्फरन्स अत्यंत सक्सेसफुल झाली. आणखीन DY पाटील मेडिकल कॉलेज आणि DY पाटील हॉस्पिटल, आणखीन तिथला नर्सिंग स्टाफ, ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट अँड सर्जरी डिपार्टमेंट स्टाफ यांचे आम्ही याकरता विशेष आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय आमचं वर्कशॉप सक्सेसफुल झालं नसतं. या परिषदेला कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या मानद सचिव डॉक्टर नमिता प्रभू, कोषाध्यक्ष डॉक्टर मानसिंग नाईक, माजी अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण कुकरेजा, सल्लागार डॉक्टर रवींद्र खोत, डॉक्टर आनंद कामत, कार्यकारी सदस्य डॉक्टर महेश प्रभू यांच्यासह नामवंत सर्जन डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आदी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर लोकांचं निखळ मनोरंजन व्हावं यासाठी आनंद इव्हेंट यांच्यामार्फत गीत गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि दुर्वास बापू कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये 22 जणांनी कराओके ट्रॅकवर मराठी गीतं गात आपली कला सादर केली. या कार्यक्रमात कोल्हापूर डीजेजच्या दया शर्मा, राम कोरबू, अजय सावंत, विकी कोळी या 4 कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमातील कलाकार सारिका कांबळे यांचे पती स्वादुपिंडाच्या आजारानं ग्रस्त असून उपचारासाठी मदत हवी असल्याचं कळताच सामाजिक बांधिलकीतून उपचाराचा खर्च उचलण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. आनंद इव्हेंट्सचे अध्यक्ष सरदार पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी माजी महापौर सई खराडे, संगीता खाडे, अनिता पाटील, धनंजय नलवडे, रवींद्र सातपुते, राजेंद्र पाटील, स्मिता सावंत, पूजा लकडे, अर्चना निकम, ऐश्वर्या कुलकर्णी आदी मान्यवरांसह प्रेक्षक उपस्थित होते. स्त्रियांना होणाऱ्या एंडोमेट्रियोसिस आणि फायब्रॉइड या आजारावर आता कोल्हापुरात खात्रीशीर आणि विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध झालाय. प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमार्फत एंडोमेट्रियोसिस या अभिनव क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती हॉस्पिटलमार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्रामुख्यानं हा आजार 18 वर्षांपासून 50 वर्षांच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. एंडोमेट्रियोसिस या आजारामध्ये स्त्रीबीज अंडकोशात गाठी निर्माण होतात. याची लक्षणं कॅन्सरसारखी वाटत असली तरी हा कॅन्सर नाही. यामध्ये पोटात तीव्र वेदना होणं, वंध्यत्व येणं अशा समस्येला स्त्रियांना सामोरं जावं लागतं, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन कुलकर्णी यांनी दिली. तर फायब्रॉइड या आजारामध्ये गर्भाशयामध्ये स्नायूंच्या गाठी तयार होतात. हा परत होणारा आजार असून यामध्ये पोटात दुखणं, वंध्यत्व येणं आणि रक्तस्राव होणं अशा समस्येला स्त्रियांना सामोरं जावं लागतं, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी दिली. जगभरात या दोन्ही आजारांचे 8 ते 10% स्त्री रुग्ण आढळून येतात. या आजारांबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे हट्टापायी गर्भाशय आणि स्त्रीबीज अंडकोश काढण्यापर्यंतचे चुकीचे निर्णय घेतले जातात. हे गैरसमज दूर होऊन आणि शस्त्रक्रियेविना औषधोपचारावर भर देऊन हा आजार बरा करण्यावर या नवीन क्लिनिकच्या माध्यमातून भर देण्यात येणार असल्याचं प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमार्फत सांगण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्रात 3D एंडोस्कोपी उपलब्ध असणारं प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटल हे 3रं हॉस्पिटल आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या आजारांवर उपचार करण्यासाठी प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज असल्याचं प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलं. गाठ म्हणजे काही कॅन्सर असेल किंवा अशी भीती पेशंटला वाटत राहते आणि उगाचच सर्जरीला ते सामोरे जातात. पण आमच्या अनुभवामध्ये खूपच अतिशय रेअर आहे की एखाद्या फायब्रॉइडच्या गाठीला कॅन्सर होतो आणि ती फायब्रॉइडची गाठ खूपच मोठी असावी लागते. गेल्या 25 वर्षाच्या अनुभवात एखाद्याच पेशंटला फायब्रॉइड आणि कॅन्सर कॉमनली बघितलं आहे. अन्यथा फायब्रॉइड हा नॉन कॅन्सर आजार असतो, त्यात कॅन्सर नसतो. तर ह्या अनाठायी सर्जरीज टाळण्याकरता
आणि एंडोमेट्रिओसिस ॲडिनोमायोसिस या पेशंटचं प्रॉपर स्टँडर्डाइज स्ट्रक्चर्ड ग्रेडिंग होण्याकरता आम्ही डेडिकेटेड एंडोमेट्रिओसिस क्लिनिक चालू करतो की जिथे प्रॉपर 3D सोनोग्राफीमध्ये एंडोमेट्रिओसिसचं पूर्ण आकलन, आमच्याकडे 3D एंडोस्कोपी असल्यामुळे त्यांना गरज असेल त्यांची सर्जरी, ती सर्जरी पण कॉन्झर्वेटिव्ह, जिथं बीजकोश वाचवला जाईल. म्हणजे तुम्ही एंडोमेट्रिओसिस सर्जरी केली किंवा कुठला ओव्हरीचा सिस्टची सर्जरी केली तर तुमच्या पुढच्या प्रेग्नन्सीकरता बीजकोश वाचवला जाईल, उगाचच बीजकोश काढला जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन घेणारी सर्जरी. आणि परत तो एंडोमेट्रिओसिस डोकं वर काढायला नको म्हणून लागणारी योग्य ती मेडिकल ट्रीटमेंट, हे सगळं एका छताखाली मिळण्याची सोय उपलब्ध करून देऊन आम्ही डेडिकेटेड फायब्रॉइड आणि एंडोमेट्रिओसिस क्लिनिक आता चालू करत आहोत. या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रिया जैन, शरयू मोहिते उपस्थित होते. योग संघटनमध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल आर्किटेक्ट इंजिनियर्स असोसिएशन आणि विश्व योग दर्शन यांच्या वतीनं नुकतंच चंद्रशेखर खापणे यांना योगभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्यानी यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी रोजी खापणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ख्राइस्ट चर्च KDCC-NI कोल्हापूरच्या वतीनं चर्चमधील वैद्यकीय सेवेत योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. BR तिवडे आणि चर्चच्या आजी-माजी सभासदांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन कोरोना योद्ध्यांना गौरवण्यात आलं. यावेळी डॉक्टर सुशील कांबळे, सचिन थोरात, नितीन काळे, अनिल अष्टेकर, ख्रिस्तोफर लोखंडे, सायमन घाटगे, अनिल मिसाळ, सुधीर सुतार, प्रमोद शेंडगे, राणी कालेकर, सुवार्ता कोकाटे, जॉन भोरे, BJ भोरे चर्चचे सर्व सभासद उपस्थित होते. दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापुरातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं बिंदू चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेत मंजूर झालेली किसान विरोधी कृषी विधेयकं परत घ्यावीत या मागणीसाठी दिल्लीत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं देशभरातील सुमारे 500 शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान 200हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज देशभरात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या पेटवून जोरदार घोषणाबाजी करत शहीद शेतकऱ्यांना अभिवादन केलं. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, शेकापचे बाबूराव कदम, माकपचे चंद्रकांत यादव यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी शहीद आंदोलक अमर रहे, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, शेतकरी आंदोलकांच्या एकजुटीचा विजय असो, हुकुमशाही मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. आंदोलनात रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर यांच्यासह किसान संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे इथल्या रेणुका भक्त मंडळानं तानाजी पाटील देवमामा यांच्या जागरण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी तानाजी पाटील यांनी मंगलसूत्राच्या कथेचं सादरीकरण केलं. या कार्यक्रमासाठी पन्हाळा तालुक्यासह परिसरातील रेणुका भक्तांनी गर्दी केली होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधान मोदी आंदोलकांना जरी आंदोलनजीवी म्हणून हिणवत असले तरी लोकशाहीचा हक्क मिळवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. पदवीधर शिक्षकांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात राज्य शिक्षक संघाचे नेते राजेंद्र पाटील यांचं परखड मत. दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान मयत झालेल्या शेतकऱ्यांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीकडून आदरांजली. कोल्हापुरात काढला कॅन्डल मार्च. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. 32व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस कर्मचारी आणि दुचाकीस्वारांना हेल्मेटचं वाटप. रोटरी क्लब ऑफ मूव्हमेंट, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आणि चांगुलपणाची चळवळ संघटनेचा उपक्रम. व्हॅलेंटाईन डे निमित्त युवा ऑर्गनायझेशनचा विधायक उपक्रम. प्रेम करायचे तर रक्तदान करूनच असा संदेश देत घेतलं रक्तदान शिबिर. शिबिराला तरुणाईचा प्रतिसाद. आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार. गेल्या 24 तासात 14 नवे कोरोनाबाधित तर 4 जणांना डिस्चार्ज.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.